सीता माता चालतात आणि सर्वांचा मागे लक्ष्मणजी चालतात. चालण्याचा क्रम गोस्वामी सांगतात. आगे राम लखन मुनि पाछे. का? राम ब्रह्म आहे, लक्ष्मणजी जीव आहे आणि सीता माता माया आहे. माया, जीवाला ब्रह्म अतिशय जवळ आहे, पण मध्ये मायेचा पडदा म्हणजे सीता माता माया आहे. मायेचा पडदा असल्यामुळे प्रभूचं दर्शन होत नाही. म्हणून लक्ष्मणजी कभी दाये अरे कभी बाये चालतात. असं करता करता काही रस्त्यामध्ये भिल्लीनीची चर्चा आहे. अगं ते माता पिता किती निष्ठुर असतील ग. असे सुकुमार राजपुत्र त्यांनी पाठवले. एक सांगू लागले, अगं बरं झालं यांचा मायबापानं पाठवलं अरण्यामध्ये, यांचं दर्शन झालं. त्यांचा आपल्यावर उपकार आहे त्यांचा आईबापाचे. जरी यांनी जर पाठवलंच नसतं तर दर्शन कुणाचं झालं असतं. जाऊन बरं झालं अरण्यामध्ये पाठवलं. असे भिल्लीनीची चर्चा आहे. चालता चालता प्रभू आता वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. वाल्मिक ऋषींना अतिशय आनंद झालेला आहे. वाल्मिक मन आनंद भारी, वाल्मिक मन आनंद भारी, मंगल मूर्ति नयन निहारी, मंगल मूर्ति नयन निहारी. तुम त्रिकाल दर्शी मुनिनाथा, तुम त्रिकाल मुनि दर्शी नाथा, विश्व बदर सब तुमरे विश्व बदरे तुमरे हाथा. वाल्मीक मन आनंद भारी, वाल्मीक मन आनंद भारी. वाल्मिक ऋषींना अतिशय आनंद झाला. राम प्रभूंनी हात जोडले वाल्मिक ऋषींच्या समोर आणि सांगू लागले, महाराज हमारा वनवास में किस लिए आना हुआ आप तो सब कुछ जानते हैं. तो भी बताना मेरा फर्ज है मैं किस लिए आया हूँ. किस लिए? कि तात बचन पुनि मात हित भाई भरत असरा, मो कहूँ दरस तुम्हार प्रभु सब मम पुण्य प्रभाव. राम प्रभू सांगू लागले, पित्याच्या वचनाचं पालन करण्यासाठी, आईच्या हितासाठी, भरताला माझ्या भावाला राज्य भेटण्यासाठी, तुमच्या सारख्या संतांचं दर्शन घेण्यासाठी, दर्शन होण्यासाठी अरण्यामध्ये आम्ही आलो आहोत. 14 साल मुझे रुकना है प्रभु. गुरुदेव तो मुझे रहने का ठिकाना बताओ. रहने का ठिकाना? बोले हाँ. रहने का ठिकाना? बोले हाँ. वाल्मीकि ऋषि राम प्रभुना सांगू लागले, बोले प्रभु आप मुझे पूछ रहे हो कि रहने का ठिकाना बताओ, लेकिन मैं आपको पूछ सकता हूं कि आप कहां नहीं. आप कहां नहीं है? आप तो सभी जगह है. जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठ कर. एक शराबी, नामदेव महाराज एक शराबी मस्जिद मध्ये बसून शराब पीत होता. एका हातामध्ये ग्लास आहे, एका हातामध्ये दारूची बाटली आहे आणि मस्जिदीमध्ये शराब पीत होता. तो शराब पीत असताना, दारू पीत असताना तो मौलवी, मस्जिदीचा मौलवी त्या ठिकाणी आला आणि त्याने बघितलं की कोणीतरी शराबी या ठिकाणी शराब पीत आहे. तेव्हा त्यानं सांगितलं त्या मौलवीनं, अरे बोले भैया, अरे यह मंदिर है, यह मस्जिद है, यहाँ पे खुदा का निवास होता है, ये पाक जगह है और इस पाक जगह पे आप नापाक काम कर रहे हो. आपको शर्म नहीं आती? अरे शराब पीना तो कहीं बाहर जाकर शराब पियो. इस मस्जिद में बैठकर आप शराब पीते हैं. जहाँ खुदा का निवास होता है, शराब बाहर पियो. तेव्हा त्या शराबीनं त्या मौलवीला एक शेर सांगितला. बोले हे मौलवी, जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठ कर,
जाहिद शराब पीने दे, मस्जिद में बैठ कर, वरना ऐसी जगह दिखा दे जहां खुदा न हो नजर। बोले हे मौलवी, या तो मुझे यहाँ बैठकर शराब पीने दो, या तो ऐसी कहीं जगह दिखाओ जहाँ खुदा का निवास हो, जहाँ भगवान का निवास हो। तेव्हा वाल्मिक ऋषी राम प्रभुना सांगतात क्या कहा नहीं है? बोले महाराज वैसे नहीं, मेरे साथ में मेरी पत्नी है, मेरा भाई है, लखन है, तीनों को रुकना है, तो कहीं तो भी ठिकाणा दिखाओ। तेव्हा वाल्मिक ऋषी राम प्रभुंना राहण्यासाठी 14 ठिकाणं सांगतात. प्रारंभ कानापासून केलेला आहे. जिनके श्रवण समुद्र समान, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। जिनके श्रवण समुद्र समान, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। भरी ही निरंतर होइन पूरे, तिनके दिया तुम कह रे। भरहि निरंतर होइन पूरे, तिनके दियो तुम कह गृह रे। लोचन चातक जिनके राखे, रहई दर्श जल दरिया बिलासे। चातक जिनके राखे, रहई दरस जलधर अभिलाषे। काम क्रोध मद मान मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा। काम क्रोध मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा। काम क्रोध मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा। काम क्रोध मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा। जिनके कपट दम बिनई माया, तिनके हृदय बसव रघुराया। जिनके कपट दाम नहीं माया, तिनके हृदय बसव रघुराया। जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। अतिशय गोड चौपाया या ठिकाणी आहेत. वाल्मिक ऋषी राम प्रभूंना सांगतात, देवा जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिना. देवा ज्याचे कान समुद्रासारखे आहेत, त्याच्या हृदयात तुम्ही निवास करा. पंढरीनाथ बाबा आता समुद्रासारख्या कानाचा मनुष्य नसतो. पांडुरंग बाबा समुद्रासारख्या कानाचा मनुष्य नसतो. मग समुद्रासारखे कान का म्हटले, त्याचं कारण आहे. जसं समुद्रामध्ये किती नद्या गेल्या तरी समुद्राची तृप्ती होत नाही, तसं तुमची कथा ऐकताना ज्याची तृप्ती होत नाही, पुन्हा 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 ऐकावं असं वाटतं, असे ज्याचे कान आहेत त्याच्या हृदयात तुम्ही निवास करा. लोचन चातक जिनके राखे, रही दरस जलधर अभिलाषे. देवा ज्याचे नेत्र तुमच्या दर्शनासाठी चातकाप्रमाणे आसुसलेले आहेत, त्याच्या हृदयात तुम्ही निवास करा. अशी 14 ठिकाणं आहेत. या 14 ठिकाणावरती बोलायला लागलं तर 3 तास पाहिजे आपल्याला. तुम्ही निवेदित
देवा तुम्हाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जो भोजन करत नाही, देवा जो ब्राह्मणांना दान देतो, साधू संतांना दान देतो, ज्याच्या घरामध्ये तुमचा नावाचा मंत्र जापनित जपही तुम्हारा, ज्याच्या घरामध्ये तुमच्या नामाचा मंत्र रात्रंदिवस चालतो, जे परिवारासहित तुमची भक्ती करतात, पूजन करतात, भजन करतात, त्यांच्या हृदयात तुम्ही निवास करा देवा, अशी 14 ठिकाणे सांगितलेली आहेत. लौकिक दृष्ट्या सांगितलं देवा, इथून समोर गेल्यानंतर मंदाकिनी नावाची नदी वाहते आणि त्या मंदाकिनीच्या पायथ्याशी चित्रकूट पर्वत आहे. चित्रकूटाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी आहे. त्या नदीच्या काठावरती तुम्ही निवास करा देवा. तिथून रामप्रभू निघाले. रामप्रभू लक्ष्मण सीता माता तिघही चित्रकूटाच्या पायथ्याशी मंदाकिनी नावाची नदी आहे त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी लक्ष्मणजींना 2 पर्णकुट्या तयार केल्या, एक सीतारामासाठी आणि एक लक्ष्मणजीसाठी. प्रभू आले हे जेव्हा माहिती पडलं, काही भिल्ल येतात, काही देवता येतात, काही साधू संत येतात भेटीसाठी. प्रभू तिघांच्या सोबत 3 प्रकारचा व्यवहार करतात. भिल्ल आले म्हणजे त्यांना आलिंगन देतात, हृदयाशी लावतात, साधू संतांना दंडवत घालतात आणि देवतांना लांबून नमस्कार. का? भिल्ल हे साधे भोळे आहेत आणि म्हणून भिल्लांना मिठी मारतात. का? भगवंताला हे सांगायचं आहे, मला ज्ञानी, आत्मज्ञानी किंवा काही असेल ते मला जमत नाही, मग माझ्यासाठी असा खाली पाहिजे. अहंकार नको त्याला. भिल्लांना हृदयाशी लावतात. साधू संत वंदनीय आहेत म्हणून त्यांना दंडवत करतात आणि देवता स्वार्थी आहेत. कारण रामप्रभूंना माहिती आहे, जोपर्यंत रावण मारायचा तोपर्यंत त्यांची वशिलेबाजी चालू आहे. एकदा रावण मेला रे मेला की कोणीच आपल्याला भेटायला येणार नाही. आणि म्हणून देवतांना लांबून नमस्कार. तिघांच्या सोबत 3 प्रकारचा व्यवहार आहे. असे बरेच दिवस गेले. आता एक तुलसीदासजी कथा बदल करतात. तुलसीजी कथा बदल करत आहेत. यमुनेपासून जे 4 शिष्य आणि गुहक यांना परत केलं. 4 शिष्य भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये जातात. आता गुहक एकटाच निघाला. गुहक आता एकटाच निघाला. गुहक जेव्हा गंगेच्या काठावरती आला, त्या गुहकानं त्या गंगेच्या काठावर एक दृश्य बघितलं आणि धक्का बसला. कोणतं दृश्य? राम प्रभूंना जाऊन आज 6 दिवस झालेले आहेत. नाव त्याच ठिकाणी आहे की ज्या काठावरती राम प्रभूंना उतरवलेलं होतं. तो केवट नावेमध्येच नावेच्या खाली बसलेला आहे. नावेला डोकं टेकवलेलं आहे. रडून रडून त्याचे अश्रू सुकलेले आहेत. गुहक त्या केवटाच्या जवळ गेले. गुहकाने सांगितलं, केवट. तरी डोळे उघडत नाही. अरे ओ केवट. डोळे उघडले. क्या हुआ मालिक? आप गए नहीं उस पार? नहीं. क्यों? तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला भगवंतानं काही दिवस त्यांच्या सोबत ठेवलं. तुम्हाला भगवंताचं सान्निध्य प्राप्त झालं. तुम्ही भाग्यवान आहात. मी अभाग्य आहे. मला भगवान परमात्मानं याच ठिकाणी टाकून दिलं आणि प्रभू निघून गेले. मैं अभाग हूं. अरे मैं भी कैसे भाग्यवान केवट, मुझे भी तो भगवान ने लौटा दिया है. चल भैया, भगवान की इच्छा में इच्छा मिलाना भक्तों का फर्ज होता है. चल उस पार मुझे छोड़ दो. जेव्हा त्या गुहकाला त्या केवटानं नावेमध्ये बसवलं, नाव निघाली. अलीकडच्या काठावरती आली. गुहकाला उतरवलं. केवट खाली उतरला आणि त्या केवटानं आरडाओरडा सुरू केला. मित्रांना बोलू लागला, अरे कुणीतरी इकडे आ रे. अरे मला कुणीतरी मदत करा रे. अरे इकडे आ रे तुम्ही.
गुहक विचार करू लागला की अचानक त्याला झालं काय. 5-25 मित्र त्याचे त्या केवटाचे त्या ठिकाणी धावून आले. त्या 5-25 मित्रांच्या मदतीनं त्या नावेला धुतलं, पूजा केली, अलगत उचललं, नावेला काठावरती आणलं. गुहकाने विचारलं, केवट, हा मालिक, धंधा नहीं करना रे. धंधा करूंगा मालिक, लेकिन इस नैया से नहीं. क्यों? जिस नैया को प्रभु के पैर लगे हैं वह नैया नहीं, वो मेरी माता है, वो मेरी देवता है. अगर यह नैया मेरे पास में नहीं होती तो मुझे भगवान के दर्शन नहीं होते. इस नैया की वजह से मुझे प्रभु के दर्शन हुए हैं. धंदा करूंगा लेकिन इस नैया से नहीं. त्याचा भक्तीला त्या गुहकानं नमस्कार केला आणि गुहक पुढे निघाला. जेव्हा शृंगवेरपूरला गुहक आला, दुसरं दृश्य बघितलं आणि धक्का बसला. कोणतं दृश्य? आज प्रभूला जाऊन 6 दिवस झालेले आहेत, पण सुमंताचा रथ त्याच ठिकाणी उभा आहे की ज्या ठिकाणी राम प्रभूंना उतरवलेलं होतं. रथाचे जे घोडे होते त्या घोड्यांचे तोंड ज्या दिशेनं राम प्रभू गेले त्याच दिशेने आहे. गुहकाला लांबूनच बघितल्यानंतर त्या मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही, पण जेव्हा ते त्या सुमंत बाबाकडे बघू लागले, गुहकाकडे बघू लागले घोडे लांबून, आणि विचार करतात, हाच तो, हाच तो, अरे हाच आहे तो आमच्या प्रभूला घेऊन गेला, हाच त्याच्या सोबत आमच्या प्रभूला घेऊन गेलाय, हाच परत आलेला आहे, हाच तो पापी आहे. त्या घोड्यांचे अश्रू बोलत होते. गुहक जे सुमंतजीच्या जवळ आले, सुमंत बाबाने रथाच्या त्या चाकाला आपलं डोकं टेकवलेलं होतं, रडत होते. सुमंत बाबा तरी डोळे उघडत नाही. सुमंत बाबा. हा गुहक, आप गए नहीं अयोध्या? कोणतं तोंड घेऊन जाऊ मी? अयोध्येमध्ये गेल्यानंतर प्रजाजन मला प्रश्न विचारतील, लाया है राम को? मैं प्रधानमंत्री के नाते बोल दूंगा कि मुझे नहीं पूछो. कैकेयीला प्रश्न विचारण्याचा अधिकार नहीं. मेरी माँ सुमित्रा बहुत समझदार है, वो समझ जाएंगी. दशरथ जी को मूर्छा आई है, लेकिन एक व्यक्ति मेरे हृदय के टुकड़े टुकड़े कर रही है. कौन? राम जननी कौशल्या. जिस जननी ने, कौशल्या माता ने दुनिया को राम दान दिया है, वो राम जननी कौशल्या माता अगर मुझे पूछेगी, लाया मेरे राम को, लाया मेरे लखन को, लाया मेरे सीता को, मी कोणतं उत्तर देऊ? त्यापेक्षा 14 वर्षापर्यंत मी या ठिकाणी भगवंताचं रामाचं चिंतन करतो. 14 वर्षापर्यंत जिवंत राहिलो तर प्रभूला याच रथामध्ये बसून घेऊन जाईल. आणि 14 वर्षाचा आत जर मी मेलो गुहक, मला या शरूच्या पाण्यामध्ये फेकून द्या, माझं प्रेत सुद्धा तिकडे जाऊ देऊ नका. गुहकानं सांगितलं, सुमंत बाबा, हे माझं छोटंसं गाव आहे हो, आणि या गावाचा मी प्रमुख आहे, आणि प्रमुखावरती काय जबाबदारी असते तुम्हाला माहित नाही, मला माहित आहे. जेमतेम कसं तरी करून बसवलं. रथाचे ते घोडे होते, त्यांचे तोंड ज्या दिशेनं राम प्रभू गेले होते त्याच दिशेनं होते, पण त्या भिल्लांनी त्या रथांच्या घोड्यांचे लगाम धरले आणि अयोध्येच्या दिशेने फिरवले. तेव्हा पुन्हा गर्रकन पुन्हा जिकडे गेले होते राम प्रभू तिकडेच आपल्या तोंड फिरवले घोड्यांनी, आणि जणू काही सुमंत बाबाला सांगतात, आज आप जा सकते हो सुमंत बाबा, आप जा सकते हो, हमें नहीं आना. जिस और राम प्रभु गए हैं, हमारे मालिक गए हैं, उस और हम जाएंगे. या तो गंगा के पानी में हमें फेंक दो, लेकिन हम नहीं जाएंगे. कसं तरी रथ अयोध्येचा जवळ आणला. सुमंत बाबाने विचार केला, दिवसाचा रथ न्यावा तर सर्व प्रश्न विचारतील, त्यापेक्षा मध्यरात्र होऊ द्यावी, नंतर रथ न्यावा. मध्यरात्र झाली.
रथ जेव्हा अयोध्येमध्ये प्रवेश करता झाला, रथाचा चाकाचा खडखडाट जेव्हा ऐकला, सर्व प्रजाजन जागी झाली. अरे दौड़ो, अरे चला, सुमंत बाबा आया है, रथ लाया है, तीनों में से किसी को लाया होगा, हमारे कन्हैया को, हमारे लाला को, हमारे राम प्रभु को लाया होगा, लखन को लाया होगा, हमारे जानकी को लाया होगा, चलो. सर्व सर्व अयोध्या जागी झाली. रथापर्यंत येतात. रथामध्ये बघितलं तर कोणीच दिसत नाही. सर्व कपाळ बडून बडून रडू लागले. 6 दिवसात कोणी चूल पेटवली नव्हती, कोणी स्वयंपाक केला नव्हता, कोणी जेवण केलं नव्हतं. आणि कौशल्या माता जणू काही आजच माझा राम अरण्यामध्ये गेला या आविर्भावानं रडत होती. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळाबणा, मज आला प्रेम पान होना पाजुरा गवा, बाळ माझा ही विलवाणी कोठे पेसिल बाळा पाणी, कसा कोपला कोदंड पाणी तू परतून ये रे श्रीरामा. जणू काही आजच राम वनवासाला गेलेला आहे या आविर्भावानं कौशल्या माता रडत होत्या. त्या रडणाऱ्या कौशल्या मातेला सुमित्रा मातेने सांगितलं, कौशल्या बहन, रोमत कौशल्या बहन, देखो बहन, हमारा सुमंत बाबा आया है, तीनों में से किसी को लाया होगा. एवढ्या जोरात उठल्या कौशल्या माता. सुमंत बाबा आहे म्हटल्यानंतर तुरंत जनने वाली गैया जैसे अपने बछड़े के ऊपर दौड़ कर आते हैं. या आविर्भावानं कौशल्या माता त्या रथाच्या दिशेनं धावू लागली. लोकांचं लक्ष गेलं, अरे आई साहेब येत आहेत, माताजी आ रहे हैं. सर्व बाजूला झाले, रस्ता दिला. लांबूनच त्या घोड्यांनी कौशल्या मातेला बघितलं. त्या मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही. रविदास महाराज, मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही, पण त्यांचे अश्रू माना हलून हलून सांगायचे, अंदर चली जा माँ, अंदर चली जा माँ, तीनों में से किसी को नहीं लाया माँ, सर पटक पटक के रोना पड़ेगा माँ. जेव्हा कौशल्या माता जवळ आली, रथाच्या त्या घोड्यांच्या तोंडावरती जेव्हा हात फिरू लागले, मुकी जनावर रडू लागले, माँ हम अभागे हैं माँ. माँ, जब भगवान छोटे थे खेलने जाते थे तो हमारे पीठ पर बैठते थे माँ. शिकार खेलने जाते थे तो हमारे ही पीठ पर बैठते थे माँ. विवाह हुआ तो दुल्हा राजा हमारे ही घोड़े पर बैठे थे माँ. बारात निकली तो हमारे ही घोड़े पर बैठे थे माँ. लेकिन माँ, जंगल में छोड़ने का काम भी हमने किया, फिर भी हम जिंदा है माँ. यह दुर्भाग्य की बात है माँ. त्यांचे अश्रू सांगायचे घोड्यांचे. कौशल्या मातेनं सुमंत बाबाला विचारलं, बाबा, ज्या दिवशी वशिष्ठजींनी माझ्या रामाला सांगितलं, राघव सबरे तुम्हारा राज्याभिषेक है, आपको व्रतस्थ रहना पड़ेगा, भूखा रहना पड़ेगा. त्या दिवसापासून माझ्या रामाने काही खाल्लं नव्हतं. तुम्ही माझ्या रामाच्या सोबत होता, काही खाल्लं होतं का? सुमंत बाबाने सांगितलं, माँ खाना तो दूर रहा माँ. फिर 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवसापर्यंत कोणी पाणी सुद्धा प्यालं नव्हतं आई साहेब. आणि 4थ्या दिवशी जेव्हा शृंगवेरपूरला गेले, त्या गुहकानं भगवंताला काही फळं खाऊ घातले होते. एक लक्षात ठेवा, आई सारखं प्रेम या जगाच्या पाठीवर नाही.
आई ती आईच आहे. आई कशी असू द्या, अशिक्षित असू द्या, अनपढ असू द्या, तिला काही कळत नसेल, तिला धड बोलताही येत नसेल, आई सारखं निस्वार्थ प्रेम या जगाच्या पाठीवर कोणाचं नाही. एक लक्षात घ्या, आमचे गुरुरे हरिभक्त परायण ढोक महाराज यांचा मातोश्री, त्यांचं 112 वर्षाचं वय झालं. 4 दिवसापूर्वीची घटना. सप्ताह संपून 4च दिवस झाले महाराज. तिथूनच महाराज इथे आले. त्या दिवशी तिला उतरता येत नव्हतं खाली, वरच्या मजल्यावर होती. मला खाली घेऊन चला रे. खाली आणलं. वाकत चालायची. वय जास्त झाल्यामुळे तिला सरळ उभा राहता येत नव्हतं. वाकूनच महाराजांचा चेहरा बघू लागली. महाराज खाली वाकले. दर्शन घेतलं आईचं. त्या माऊलीनं महाराजांचं तोंड आपल्या दोन्ही हाताने धरलं आणि तोंडात तोंड घालून महाराजांना एवढ्या पप्प्या घेऊ लागली, एवढ्या पप्प्या घेऊ लागली. आणि बरोबरीचे महाराज लोक त्यांना सांगू लागली, माझ्या दादाला सांभाळा बरं का, माझ्या दादाला सांभाळा, माझ्या दादाला तुमच्याशिवाय कोणी नाही, माझ्या दादाला सांभाळा. एक लक्षात ठेवा, 112 वर्षाची वय आहे आई साहेबांचं. पण तरी सुद्धा महाराज जरी महाराष्ट्राला रडवणारे असले, महाराष्ट्राला ज्ञान देणारे असले, पण ते महाराज सुद्धा आईचा पुढे ढसा ढसा रडायचे तिचा प्रेमापोटी. एक लक्षात ठेवा, वाढवत नाही मी, कथा पूर्ण करायची आहे. नंतर आई सांगायला लागलं तर 1-2 तास आपण सुद्धा आईवरती घेऊ शकतो, आईवर बोलू शकतो, पण कथा पूर्ण करायची आहे. आणि आज ती परिस्थिती नाही. महाराज गावाकडे निघून गेलेले आहेत. एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही सेवा करा पांडुरंगाची, भगवंताची, तुम्हाला भगवान परमात्मा भेटणार नाही. पण घरी बसल्या तुम्ही मायबापाची सेवा करा, भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. आणि तुम्ही किती मोठे व्हा, संपत्तीनं, विद्वत्तेनं, ज्ञानानं तुम्ही किती मोठे व्हा, अख्खं जग तुमचा पाया पडत असेल, अख्खं जग तुमचा शाबासकी देत असेल. आणि एक लक्षात ठेवा, आईच्या शाबासकीमध्ये जे प्रेम आहे त्या जगाच्या पाठीवर कोणाच्या शाबासकीमध्ये नाही. आणि म्हणून या जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर सबसे बडी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ रे पगले रे. सबसे बड़ी माँ, पगले सबसे बड़ी सबसे बड़ी माँ, पगले सबसे बड़ी माँ.
सबसे बड़ी है माँ। सबसे बड़ी माँ पगले सबसे बड़ी माँ ओ माँ सबसे बड़ी माँ पगले सबसे बड़ी जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ माय आहे, त्यातल्या त्यात घरामध्ये जर विधवा माता असेल, ती विधवा माता गंगा स्वरूप आहे, गंगा स्वरूप. तुम्ही पहा, घरामध्ये विधवा माता जर असेल, आई जर विधवा असेल, किंवा रस्त्यानं विधवा चालत जरी दिसत असेल तुम्हाला, त्या मातेला वंदन करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. का? ती गंगा भागीरथी आहे, ती गंगा भागीरथी आहे. आणि त्या गंगा भागीरथी मातेचं दर्शन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला गंगेला जाण्याची गरज नाही, तुम्हाला भागीरथीला जाण्याची गरज नाही. गंगा आणि भागीरथी तुमच्या घरात आहे. काही काही लोक म्हणतात की विधवा महिलेचं तोंड बघू नये, पण मी तरी सांगेल की विधवा माता दिसले म्हणजे तिला नमस्कार केल्याशिवाय राहू नका. का? ती अनाथ आहे, तिचं गंगा भागीरथीचं स्वरूप आहे. हम्म? एका माऊली 2 मिनिटं घेतो. तिचे पती वारले, मुलगा लहान होता, 2 महिन्याचा मुलगा, गरीब, काबाड कष्ट करू लागली, रात्रंदिवस रडायची. का? तिचा जीवनसाथी निघून गेला, तिचं सर्वस्व गेलं. 2 महिन्यानंतर गावातल्या काही लोकांनी सांगितलं, माँ, हाँ, बोले बहन तुम्हारी उम्र बहुत कम है, दूसरा विवाह कर लो, दूसरी शादी बना लो. नहीं, मेरा एकलौता बेटा है, मैं उसी का ख्याल करूंगी, मेरे कुल का वारिस है, बड़ा होने के बाद में मेरा पालन पोषण करेगा. अरे बोले माँ, कौन सा बच्चा, इस बच्चे को अनाथ वृद्धाश्रम में डाल दो, अनाथ आश्रम में डाल दो, या तो कहीं संस्था में डाल दो, दूसरा घराना बसा लो, दूसरा विवाह कर लो. नाही, वाढवत नाही. पण त्या माऊलीनं गावातल्या लोकांच्या, श्रीमंताच्या घरी, गरीबाच्या घरी जिथे मिळेल तिथे मोल मजुरी केली, भांडे घासायचं काम केलं, धुणी धुवायचं काम केलं. जिकडे रस्ता दिसेल तिकडे चलायची, जिथे राहायला आसरा मिळेल तिथे राहायची, लुगड्याची झुडी आपल्या पाठीला बांधायची, त्याच्यामध्ये लहानसं लेकरला ठेवायची, वागवायची. असं करता करता मोठा केला. बालवाडीत, शाळेत पदवीधर गेला, पदवीधर केला, नोकरीला लागला, पैसा थोडा जास्त आला, श्रीमंती झाली, मोठी फॅक्टरी निर्माण केली, मोठी फॅक्टरी टाकली, मोठी फॅक्टरी. बऱ्याच गाड्या मुलाच्या जवळ बसायला आहेत. लग्न झालं, सुशिक्षित पत्नी केली. कालांतरानं आई म्हातारी झालेली आहे, केस पिकले, दात पडले, म्हातारी झाली. एक दिवस त्याचा बिझनेस मध्ये काहीतरी कंपनी फॅक्टरी मध्ये तोटा येऊ लागला. आईचा नियम होता, ती बिचारी माऊली, विधवा माऊली, विधवा माऊली बिचारी, ती जेव्हा घराच्या बाहेर निघायचा मुलगा आरतीचं ताट घेऊन यायची,
औक्षण करायची, गंध लावायची, मुलाचं तोंड धरायची, चुंबन घ्यायची, आशीर्वाद द्यायची भरभरून, रोजचा नियम. कालांतराने याचा फॅक्टरीमध्ये थोडस काहीतरी तोटा येऊ लागला, नुकसान झालं काही. एक दिवस जेव्हा मुलगा जाऊ लागला, आई समोर आली, आरतीचं ताट घेऊन औक्षण करू लागली. यानं तोंड फिरून घेतलं. बेटा. हाँ माँ. मुंह क्यों फेर लिया बेटा? कुछ नहीं. बोले बेटा मेरे से कुछ गलती हो गई, मेरे से कुछ गलती हो गई. बेटा तिलक लगा लो. माँ मैं तिलक नहीं लगाऊं. बेटा अरे तू मेरा एकलौता बेटा है बेटा, और मैं बचपन से तुझे तिलक लगाते आई, तेरी आरती करते आई, और आज बेटा तू मुंह फेर लिया तूने. क्या बात है, मेरे से कुछ गलती हो गई बेटा. नहीं माँ. तो फिर मेरा इतना त्याग क्यों करता है बेटा? माँ मेरे फैक्ट्री में बहुत नुकसान हो रहा माँ. तो बेटा मैं क्या कर सकती हूँ, क्या मेरे वजह से हो रहा? बोलना बेटा, मेरे और देखना. आईकडे पाठ करून तोंड बोलत होता, तोंड दुसरीकडे केलं होतं. मेरी वजह से क्या, मेरे से क्या भूल हो गई? माँ सुनना चाहती है. अरे तूने मुंह क्यों फेर लिया, मेरे और पीठ क्यों कर दी? माँ सुनना चाहती है. हाँ माँ. मेरे मित्र कहते हैं माँ कि जब कोई शुभ कार्य करने के लिए घर से बाहर निकलो तो विधवा का मुख नहीं देखना चाहिए, क्योंकि विधवा का मुख देखने से हमारे धंधे में नुकसान होता है, तोटा होता है. बेटा मेरी वजह से? हाँ माँ मेरी वजह से. हाँ माँ तेरी वजह से, क्योंकि तू विधवा है माँ, तेरा मुख नहीं देख सकता. मैं आज तक देख सका, लेकिन मेरे मित्र कहते हैं माँ. बेटा ऐसा मत बोल, ऐसा मत बोल बेटा. माँ मुझे आज पता चला है माँ, मेरे इतने साल तूने मुझे पालन पोषण के इतना बड़ा किया, लेकिन मेरे इतने साल बहुत निरर्थक गए, क्योंकि मैंने विधवा का मुख देखा करके मेरी जिंदगी में ऐसी तकलीफ आती रही माँ. बेटा बेटा मैंने तुझे बहुत बड़ा किया बेटा, लेकिन बेटा मुझे भी लोग ऐसे कहते थे. क्या कहते थे माँ? सुनना चाहता है बेटा? हाँ माँ. मुझे लोग कहते थे तो 2 महीने का था, लोग कहते थे इसे आप कहीं छोड़ दो और दूसरा विवाह कर लो, क्योंकि यह बड़ा होने के बाद में इसे मार डालो, इसका जीवन समाप्त कर डालो, क्योंकि बड़ा होने के बाद में आपका पालन पोषण नहीं करेगा. लेकिन मैंने लोगों से कहा कि नहीं माँ, जीवन लेने के नहीं, बच्चे को जीवन देने के लिए होती है. माँ बच्चों का जीवन लेने के नहीं, बच्चों को जीवन देने के लिए होते हैं. लेकिन आज मुझे पता चला है बेटा कि मेरे इतने साल मैंने तुझे संभाला, मेरे भी साल निरर्थक गए बेटा. मैं उस दिन लोगों का सुन लेती तो अच्छा होता बेटा, लेकिन मैंने कहा कि जिंदगी देने के लिए माँ होती है, बच्चे की जिंदगी लेने के लिए नहीं. मैं बेटा कल से तुझे तिलक नहीं करूंगी, नहीं तेरे सामने आऊंगी. कल से नहीं माँ, आज तुझे घर से बाहर निकलना है. क्यों? तुझे वृद्धाश्रम में जाना है माँ. आई जात नव्हती वृद्धाश्रमामध्ये, केस पकडले, 2-4 फॅक्टरीचा मालक गाडीत टाकलं जबरदस्ती. जसं एखाद्या उडाळ गुराला आपण धरून फेकून देतो तसं आईला गाडीत टाकलं आणि वृद्धाश्रमामध्ये सोडून आला. एक लक्षात ठेवा, घरामध्ये गंगा भागीरथी माता असेल, तिला कंटाळू नका. का? ती अनाथ आहे, तिचा जीवन साथी निघून गेलेला आहे.
आणि ती गंगा आणि भागीरथीचं स्वरूप आहे. रोज तिचं दर्शन घ्या. तुम्हाला काशीला जाण्याची गरज नाही, तुम्हाला गंगेला जाण्याची गरज नाही, तुम्हाला गोदावरी स्नान करण्याची गरज नाही, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही नाही दिवसातून 5 वेळा मंदिरात गेला तरी चालेल, पण आई बापाची सेवा नाही केली तर अजिबात जमणार नाही. सर्वात श्रेष्ठ पात्र आईच आहे. आज कौशल्या माता विचारू लागली, बाबा हाँ अब कुछ दिन मेरे राम के साथ में ते कुछ खाया था, मौत 3 दिन बीते बिनु जलपान. सबर कैसे हुई. शृंगवेरपूर पर्यंत रथ होता. आई साहेब तिथून प्रभू पायी गेले. रडू लागले, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रथकार तू आणला, रथकार तू आणला, रघुनंदन पायी गेला. सूर्य भगवंताची विनवणी करते की सूर्य भगवान मेरा बेटा मेरा राघव जंगल में गया है, पैदल चलता होगा, उसके पैरों में कुछ नहीं. सूर्य भगवंताची स्तुती करते. सूर्य वंशी दिनकरा ताप नको रे भास्करा, रघुनंदन पायी गेला. आई रडू लागली. सुमंत बाबाने सांगितलं, क्षमा करो मा. बरोबरीच्या त्या अयोध्यावासियांना सांगतात, अरे मला माझ्या मालकापर्यंत घेऊन चला रे. इकडे दशरथजीला मूर्छा आली होती, परंतु सुमंत बाबा जसे आले दशरथजीच्या जवळ हात जोडले आणि सुमंत बाबाच्या मुखातून शब्द निघाला कोणता, देख सचिव जय जीव कही, हीने उदंड प्रणाम. सुनत उठे व्याकुल नृपती, कहो सुमंत कहा राम. सुमंत बाबाचा आवाज ऐकल्यानंतर जसं मरणाऱ्या माशाला पाणी मिळावं तसे ताडकन उठले आणि विचारू लागले, सुमंत बताओ मेरा राम कहाँ है, मेरे सीता कहाँ है, मेरा लखन कहाँ है. तीनों में से कोई नहीं आई महाराज. पागला सारखे करू लागले. कधी उडतात, कधी पडतात, कधी उडतात, कधी पडतात, कधी मूर्छा येते, बेशुद्ध होतात. पागला सारखे करू लागले. पागला सारखे करू लागले. कौशल्या 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 तू सांग कौशल्या, समोरच्या भिंतीवर काय आहे. कुछ नहीं महाराज. नाही सुमित्रा मी पागल नाही, तू सांग सुमित्रा समोरच्या भिंतीवर काय आहे. काय नाही महाराज. पागला सारखे करू लागले. कौशल्या माता सांगू लागल्या, धीरज धरो पतिदेव, धीरज धरो. अयोध्या जहाज है, अयोध्या की प्रजा मुसाफिर है, राम का विरह समुद्र है और महाराज आप जहाज के कप्तान हैं. अगर कप्तान ने धीरज खो दिया तो मुसाफिरों का क्या होगा. मुझे मत समझाओ कौशल्या, मुझे मत समझाओ. तू सांग कौशल्या समोरच्या भिंतीवर काय. कुछ नाही महाराज. नाही सुमित्रा मी पागल नाही, तू सांग समोरच्या भिंतीवर काय आहे. काय नाही महाराज. नाही नाही मी पागल नाही. तू सांग सुमित्रा समोरच्या भिंतीवर काय आहे. काही नाही महाराज. नाही कौशल्या, नाही नाही मी पागल नाही. ते बघा ते बघा ते पहा कौशल्या, समोरच्या भिंतीवरती श्रावणाचे आंधळे माता पिता त्यांची चिता पेटत आहे. ते माझ्याकडे पाहून हसत आहे आणि हसता हसता मला शाप देत आहे की राजा, आम्ही जसं आमच्या मुलाच्या वियोगामध्ये तरफडून मरत आहोत, तसं तुला सुद्धा एक दिवस तुझ्या मुलाच्या वियोगामध्ये तरफडून मरावं लागेल. म्हणून एकदा नाही मग 6 वेळेला राम राम कही, राम कही, राम राम कही,
परिहर रघुबर बिर राव गए सुरधाम राव गए सुरधाम राव गए सुरधाम सहा वेळेला रामप्रभूचं नाव घेऊन दशरथजीनं प्राण सोडला. सहा वेळेला कौशल्या मातेला वाटलं की मूर्छा आली असेल, म्हणून जेव्हा हात धरून बघितला, हात उंच केला तर हात खाली खाली सुटला, ढिला पडला. कौशल्याला वाटलं की आपण विधवा झालो आणि मग रडायला सुरुवात केली. सुख बिकल सब रो रही राणी, रूपशील व्रत नेम बखानी, करही विलाप अनेक प्रकारा, परे भूमि तल बारही बारा, शोक बिकल सब रो रही राणी. सर्व राण्या रडतात, सर्वीकडे रडारड चाललेली आहे. इकडे ज्या दिवशी दशरथजी गतप्राण झाले त्या रात्री भरत शत्रुघ्नाला मामाच्या घरी, कारण आपण कथा ऐकली, महाराजांनी सांगितलं की भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेलेले आहेत. मामाच्या घरी त्यांना वाईट स्वप्न पडू लागले. असं काही होऊ नये म्हणून सकाळी उठल्यानंतर भरत शत्रुघ्नानं बरेचसे यज्ञ दान धर्म केलं. इकडे सकाळी वशिष्ठ जे येतात, वशिष्ठ जे सर्वांना सांत्वना देतात. भरत शत्रुघ्नाला घेण्यासाठी दोन सेवकांना सज्ज केलं आणि सांगितलं, बोले भैया भरत शत्रुघ्न को हो सके उतने जल्दी अयोध्या लेके आओ. कौशल्या माता रडत जवळ आल्या वशिष्ठ बाबांच्या जवळ आणि सांगू लागल्या, बोले बाबा हा मा. भरतानं कितीही विचारण्याचा प्रयत्न केला तरी राम वनवास आणि बापाच्या मरणाचं वार्ता भरताला सांगू नका. बोले माँ कैसे छिपा रहेगा. बोले हाँ छिपा नहीं रहेगा, लेकिन मुझे पता है अगर उसके पिता की मृत्यु की चर्चा और राम वनवास की बात अगर मेरे भरत ने सुन ली तो हमें भरत को गंवाना पड़ेगा. भरत मेरा भरत जिंदा नहीं आएगा. दोन सेवकांना पाठवलं. सेवकांनी सांगितलं, वशिष्ठजीने आपको याद किया है. पवन वेगानं धावणारे घोडे निघाले तिथून. इकडे दशरथजीच्या प्रेताला दुर्गंधी येऊ नये म्हणून एका नावेमध्ये चंदनाचं तेल टाकलं, त्याच्यामध्ये ते कलेवर ठेवलेलं आहे. भरत शत्रुघ्नाचे घोडे पवन वेगाने येत आहेत. आज सृष्टी उदास दिसत आहे. शत्रुघ्नाला विचारलं भरतजीनं, शत्रुघ्न हा भैया, अरे आज क्षमा क्यों नहीं बोलती, आज सृष्टी उदास क्यों है. कारण आज ब्रह्माचा बाप मेला होता, सर्व सृष्टि उदास होती. आज सृष्टि उदास क्यों है मेरे भैया. कुछ पता नहीं क्या हुआ. तो मुख्य द्वारावरती आले, तिथे कोणीच नव्हतं. भरतजीने विचारलं शत्रुघ्नाला, शत्रुघ्न हा दादा, अरे आम्ही जेव्हा जेव्हा मामाच्या घरून येत होतो तेव्हा तेव्हा आई बाप वगैरे सर्व याच ठिकाणी असायचे. आपले राम दादा सीता माता सर्व या ठिकाणी असायचे. लक्ष्मण दादा आपले पिता तिन्ही राण्या तिन्ही माता या ठिकाणी असायच्या. आज दिसत नाही रे. शत्रुघ्नानं सांगितलं, कदाचित आपल्या मातेचा कैकेयीच्या भवनामध्ये असतील, तिथे जाऊया. इकडे कैकेयी पतीचं प्रेत पडलेलं आहे, पण कैकेयी आरती घेऊन तयार आहे. आरती का. माझा भरत आला म्हणजे मी माझ्या भरताची आरती करेल. का. त्याच्यासाठी मी राज्य मागितलेलं आहे, त्याची आरती करेल. आणि म्हणून सजी मुदित आरती उठित हाई, आरती घेऊन तयार आहे. आणि जेव्हा भरत शत्रुघ्न कैकेयीच्या पर्यंत येतात, कैकेयीने विचारलं, भरता शत्रुघ्न काय गाई. अरे माझ्या माहेरमध्ये सर्वत्र कुशल आहेत ना रे. हा आई, तुझ्या माहेरमध्ये सर्व कुशल आहेत, पण एकाएकी विचारलं मा. कहा कहूतात कहाच बिमाता, कहा कहूतात कहाच बिमाता, कहा कहूतात कहाच बिमाता,
राम लखन प्रिय भ्राता वाह, वाह। कह सिय राम लखन प्रिय भ्राता कह सिय राम लखन प्रिय भ्राता कह सिय राम लखन प्रिय भ्राता ओ कहा कहु तात कहा सब माता 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 भरतजीनं कैकेयीला विचारलं, माँ मेरे पिताजी कहाँ है, मेरी माता कौशल्या कहाँ है, मेरे सुमित्रा माता कहाँ है? बेटा धीरज धरो। क्यों माँ, क्या हुआ? अरे सभी बात अच्छी हुई, मैंने मंत्रा के सहायता से सभी बात सुधार ली, परंतु एक घटना वाईट घडली. कोणती काय? अरे बाबा भरता, तुझे पिताजी स्वर्गवास झाले, स्वर्गाला गेले, स्वर्गवासी झाले. का गाय? का रे बेटा? अगे जेव्हा मी मामाच्या घरी गेलो तेव्हा माझ्या बापाची तब्येत चांगली होती, अचानक कशी काय झाली? अचानक कसं काय झालं? अरे बेटा त्याचं कारण आहे. काय? मी तुझ्या बापानं मला सांगितलं की बोल काय मागायचं. मी तुझ्यासाठी राज्य आणि रामासाठी वनवास मागितला आणि त्यामुळे तुझ्या बापाची ही अवस्था झाली. बिचारी मंत्रा मला मदत केली म्हणून सर्व पद्धतशीर झालं, पण एक घटना विधात्यानं वाईट केली. तुझे पिताजी गतप्राण झाले. मी वनवास रामासाठी मागितला म्हणून. जेव्हा राम वनवास शब्द ऐकला, राम वनवास शब्द ऐकल्या बरोबर पित्याचा मृत्यूचं दुःख गौण वाटलं. भरत ही बिसरेऊ पितू मरण, राम बन दुःख गौण. बापाच्या मरणाचं दुःख कमी वाटलं, राम वनवासाचं दुःख जास्त वाटलं. आणि हिनं आपल्या दादाला वनवास मागितला, तलवार काढली मारण्यासाठी. बोल चालाने, तू पहिला जन्मातले कोण आहे? मारणार होते, परंतु पुन्हा लक्षात आलं की मी जर हिला मारून टाकलं तर भविष्यामध्ये माझ्या दादाकडे, राम दादाकडे लोक बोट दाखवतील. अरे हा हा याचा लहान भावानं आपल्या आईला मारलेला आहे, हा राम याचा भावानं, असं माझ्या दादाकडे बोट दाखवतील. आणि म्हणून तलवार मॅन केली. पण भरतजी रागवले. बोल पापणी, चांडाने, तू पहिल्या जन्मातले कोण आहे? माझ्या दादाला वन शब्द म्हटल्या बरोबर वनवास मागितल्यानंतर तुझ्या तोंडात किडे का पडले नाही? तुझी जीभ का तुटून पडली नाही? लक्षात ठेव काय काही, आजपासून तू माझी माता नाही आणि मी तुझा पुत्रने संबंध तोडला, संबंध तोडला आईचा. एवढ्यामध्ये आपल्याला काही बक्षीस देईल म्हणून मंत्रा त्या ठिकाणी आली नटून तटून. पण जेव्हा लक्ष गेलं शत्रुघ्नाचं की हिच्यामुळे झालेलं आहे, कोबरीमुळे, परिणाम शत्रुघ्नाला केस पकडले, लाता बुक्क्यांनी मारू लागले. तेव्हा मंत्र म्हणू लागली, अरे मला का मारता रे? अरे मी काय केलं, का मारता मला? असं करू नका. काय झालं तुम्हाला? काय झालं? पुन्हा पुन्हा मारू लागले. भरतानं सांगितलं, अरे चल शत्रुघ्न कैसे कैसे मारेगा, अरे अपना नसीब फूट गया, चल उस गंगा स्वरूप कौशल्या माता के पास में अपने पाप धो लेंगे. आणि जेव्हा भरत शत्रुघ्न कौशल्या मातेच्या जवळ येतात, आंबरडा फोडून रडू लागले. भरत शत्रुघ्न चरणावरती पडला. भरत कौशल्या मातेचा रडू लागले. खूप खूप रडतात. एवढ्यामध्ये भरतजी त्या ठिकाणी, वशिष्ठजी त्या ठिकाणी आले. कौशल्या माता सांगू लागली, भरत रो मत बेटा. अरे मंथरा कैकेयी बिचारी क्या करे, कैकेयी की बुद्धि तो मंथरा ने बिगाड़ी. मंथरा बिचारी क्या करे, मंथरा की बुद्धि तो सरस्वती ने बिगाड़ी. सरस्वती भी बिचारी क्या करे, सरस्वती की बुद्धि तो देवता ने बिगाड़ी. और देवता भी बिचारे क्या करे, अंत में तो भगवान की इच्छा थी. क्यों रोते हो बेटा? एवढ्यामध्ये वशिष्ठजी आले आणि वशिष्ठजींनी सांगितलं,
वशिष्ठजी त्या ठिकाणी आले आणि वशिष्ठजी सांगू लागले, भरत रो मत, क्योंकि जिसका जिसका जन्म होता उसे उसे एक दिन मरना ही पड़ता है। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। आहा, उससे पहले मैं बताना चाहता हूँ तो कि तू किसी की बात को नकाब न कर, तू किसी की बात को बेनकाब ना कर। अरे हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर। बुरा देखन में गया, बुरा मिला नहीं कोई, तो बुरा देखन में गया तो बुरा मिला नहीं कोई। लेकिन जब घटत सा ये देख लिया तो मुझसे बुरा न कोई। जिंदगी एक किराए का घर है, वाह वाह। एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी के किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा। जिंदगी के किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा। तो सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर है सुनहरा। हाँ, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा। तो सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन है सुनहरा। पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। रूठ करियो मुझसे जाने वाले, क्या बात है? कम से कम मुझको इतना बता दे। और उठ के मुझसे जाने वाले, कम से कम मुझे इतना बता दे। रूठ करियो मुझसे जाने वाले, कम से कम मुझको इतना बता दे। उठ के मुझसे वो जाने वाले, कम से कम मुझको इतना बता दे। तेरी यादों की जलती चिता में कब तक मुझको जलना पड़ेगा। जब तुझको जलती चिता में कब तक मुझको जलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। वशिष्ठ जी भरत जीला सांगतात, भरत अरे 6 चीजों जो है आपने हाथों में नहीं, कौन सी?
तर सुनहु भरत भावी प्रबल अबिलखी कहु मुनिनाथ। सुनहु भरत भावी प्रबल अबिलखी कहु मुनिनाथ। हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ। भरत, ये 6 चीजें अपने हाथ में नहीं होती तो क्यों रोते हो, क्यों? जिंदगी मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना आहा, पड़ेगा। लक्षात ठेवा. मौत जब तुझको ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. काही सोबत येत नाही. तुम्ही करोडोनं नव्हे, तुम्ही खरबून संपत्ती कमवा, सर्व जागेवरती राहते. मी नाही सांगत हं. मी नाही सांगत, फक्त एक भगवंताचं नाव सोबत येत असतं. मी नाही सांगत. तो माटी का है पुतला तू, एक दिन माटी में मिल जाएगा. माटी का है पुतला तू, एक दिन माटी में मिल जाएगा. अरे चिता की आग में तेरा तन बदन जल जाएगा. न बाप बेटे का होगा, न बेटा बाप का होगा. ना बेटा बाप का होगा, न बाप बेटे का होगा. न मंदिर की मीना होगी, न मस्जिद का पता होगा. रह जाएगा नाम मालिक का, बाकी सब सुना होगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, देती नहीं, साथ देती हो नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हे पहा, आपण आज श्वास घेतला, हा श्वास पुन्हा येईल हे सांगता येत नाही. एवढं सुद्धा आपल्या हातात नसतं. आताचा श्वास घेतला, पुढचा श्वास आपण घेऊ हे सांगता येत नाही. हं? सांस रुक जाएगी चलते चलते, ओ सांस रुक जाएगी चलते चलते, ओ सांस रुक जाएगी चलते चलते. सांस रुक जाएगी चलते चलते, कोई क्षमा बुझ जाएगी जलते जलते. जलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते, तो दम निकल जाएगा, 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 दम निकल जाएगा. तो दम निकल जाएगा. रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती क्या नहीं, बात है? साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. भरतजींना सांत्वना दिली वशिष्ठजींनी. शरीरच्या तीरावरती चंदनाची चिता तयार करण्यात आली. स्नान घातलं कलेवराला दशरथजींच्या. सर्व अयोध्येची प्रजा नव्हे, आज सर्व सृष्टी, सर्व जग दशरथजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेलं आहे. शरीरच्या तीरावरती कलेवर आणण्यात आलं, त्या चितेवरती ठेवण्यात आलं. भरत आणि शत्रुघ्नाच्या हातानं मुखाग्नी देण्यात आला. बापाच्या मरणानंतर ज्या ज्या क्रिया केल्या पाहिजे त्या त्या वशिष्ठ ऋषींनी भरत शत्रुघ्नाकडनं करून घेतल्या. अयोध्येमध्ये येतात. सर्व आज सृष्टी उदास आहे, अयोध्या उदास आहे, कारण राजा नाही.
पण एक लक्षात ठेवा, एक दिवस सर्व त्या सभेमध्ये बसले असताना सहज लक्ष गेलं. जेव्हा लक्ष गेलं सिंहासनाकडे, सिंहासन मोकळं होतं. सर्व रडू लागले, कारण राजाशिवाय प्रजा नसते.